तसा तर आपण प्युअर जंगली माणूस आहोत आम्ही. आता हे उग 7-8 वर्ष झाले तालुक्यावर गेलं आले म्हणून थोडंसं माणूस कितीतरी आलं. हे पाहून उन्हीचा पारान आरा काम आहे. अख्खा मुरुग चालला गेलाच, काही नाही राहिला शिल्लक. पाण्याचा थेंब येत नाही. हो, नाही तर आमच्या पेरण्या भाऊ 10 तारखेकडे चालू होते, 10-15 तारखेपर्यंत आमचा एंड होऊन जात असते. पण आमदा पाणीच नाही आहे, करावं काय? हां, कसं म्हटलं मोटरा लावा, चालू करावं आपलं. एक वावर आता लय काही आहे नाही आपल्याकडे, 4च वावर आहेत, जवळच आहेत. पण हे एवढी बाजिंदी आहे, हे वाली मागची एवढी बाजिंदी आहे, हे टिकत नाही. एखाद्याची 36 नखरेवाली बायको जरी टिकून जाय, पण हे नाही टिकत भाऊ. हे 10 मिनिटातच पळते, 10 मिनिटातच पळते. हो, हिचं फ्यूज उडन, तिचं झांपर तुटन, तिचं भडकन, हिचं चालूच राहते. हे टिकत नाही, हिचं म्हणत नाही लागत इथं. मग आता कशी हिंमत करून माणूस तुम्ही सांगा. हजारो रुपयाचं बियाणं जमिनीत टाकून द्या, बसाव का बोंबल्या मारत? मग नाही ना. म्हणून म्हटलं एखादा पाऊस येऊ द्या, येणारच आहे. हां, येणार ना, पाऊस तर येणारच ना, आज ना उद्या. एखादा पाऊस जर चांगला आला तर पेरणी चालू करून द्यायची, पेरणी निपटून टाकायची. मग कमी पडलं तर आहे बाजूनं धरण आहे, धरणातलं पण नाही कमी आमच्या आहे भरपूर अजून. पण लाईन टिकत नाही म्हणून वांद्या. मग आपलं थोडी शिप मारली स्प्रिंकलरची तरी माल टिकू शकतो आपण. म्हणून नाही तर पहा, तुम्हाला सांगतो 8-9 वाजतापासून आलो, तहान भूक काहीच लागत नाही. काय लागणार आहे हो, सर्वच्या सर्व आपल्या शेतीच्या तुकड्याच्याच भरोश्यावर आहे ना. पण आता हे निसर्ग काही विचारच करत नाही. आलं तर एवढं येते चालं. मागचे 2 वर्ष असंच आलं का, उन्हाळ्यात आहे पाऊस, मिरगात आहे पाऊस, अर्धळ्यात आहे पाऊस, साऱ्या बरसातभर पाऊस, थंडगार केलं. आमदा पायसान तर वरतच पा असा कार्यक्रम आहे. अवघड आहे भाऊ आमचं एवढं अवघड आहे. आमचा तर तसा आहे, वरचा आहे, खाली वाली नाही. आणि खालच्या तर तुम्हाला माहीतच आहे, खालचे तर त्याचंच गापटं गाबन करणारे आहेत. आम्हाला घ्या म्हणते शेतकऱ्याला थत्तुऱ्या आहे ना. त्याच्यामुळं आमचं कोणी वाली नाही, आमचं अवघड झालेलं आहे. पण एक सांगतो, आम्ही दम तोडत नाही, अजिबात दम तोडत नाही. आमच्या बापदाद्याच्या आम्हाला अशी शिकवण आहे, बेसन खाना लेकिन झोल नाही खाना, अशी शिकवण आहे आम्हाला शेतकऱ्याला. बरोबर आहे ना. फक्त एवढंच आहे भाऊ, का दुःख तेव्हाच होते का एखाद्या शेतकरी भावाची लाच झाडाला लटकली असते आणि त्याचे लेकरं बाळं तिथं हंबरडा फोडत असते. मी सर्व शेतकरी भावांना सांगतो, सर्व काही करा, सहायले काही झालं तर चालन, पण आत्महत्या करू नका. आणि मरायचंच असन तर एकटं मरू नका, कमीत कमी डझनभर घेऊन मरा सहायच्याले. जे आपल्याला ज्यानं आपल्याला त्रास दिला असे डझनभर घेऊन मरायचे, एकटं नाही मरायचं. नाही तर मराची गोष्टच नाही करायची, असं मला वाटते. जय बळीराजा मित्रांनो.